आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते आतमध्ये संपूर्ण महिला जे आहेत ते शिरलेल्या आहेत आणि त्यांच्या वतीनं हे सगळे बांबू काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि पोलीस प्रशासन त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। काही महिला आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही सगळ्यांनी आज काय उद्देशाने चालायचं आहे। जिओ और जीने दो, आम्हाला कोर्टच्या फैसल्याच्या विरुद्ध नाही आहे। आम्ही उपवासी काय ठेवलाय त्यांना, उपवासी काय ठेवलायत आमचा एवढाच प्रश्न आहे। त्यांना हे बांधून उपवासी का ठेवतात आणि त्याच्यामुळे तर सगळ्याच बिल्डिंग मध्ये उलट जातात। तुम्ही जे म्हणतात कबुतरांमुळे त्रास होतो, सगळ्यात हे बघा सगळ्याच बिल्डिंग मध्ये जातात, मग त्यांनी त्रास होणार नाही का? आम्ही आमच्या एवढं हिंदू संघटनांच्या जीवदया प्रेमींचं एवढंच म्हणणं आहे, जिओ और जीने दो। शासनानं काल तुमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे। शासनाने 4 दिवस नंतर देते, मरणार नाही निर्णय देणार काय सर्व मरणार। जोपर्यंत कोर्टामध्ये इंटरव्ह्यू करत नाही तोपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी महानगरपालिकेवर सोपवली। महानगरपालिका एक मिनट हम कोई नहीं बोलेंगे, उधर जाके पूछो, इधर कुछ मत पूछो बस। अरे आप लोग कुछ भी मत बोलना, गुरुजी ने ना बोला है। आपण पाहतोय की महिला ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्यांनी ही जी ताडपत्री आहे ती काढून टाकलेली आहेत, आक्रमक झालेल्या आहेत या सगळ्या महिला। त्यांचं असं म्हणणं आहे की 4 दिवस या सगळ्या कबुतरांना जे ते उपाशी ठेवण्यात आलं आणि म्हणून त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर सहभाग या सगळ्या आंदोलनाला किंवा जे आंदोलन करतायत त्यांना कबूतरखान्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर ही जागा सुद्धा अतिशय आपण पाहतो की लोखंडी असल्यामुळे ते टोकदार सगळं आहे, त्यामुळे ती लागण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। शांततेत आंदोलन जे होणं अपेक्षित होतं ते अशा पद्धतीनं उग्र का झालं या प्रश्नाची उत्तर आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल, परंतु पोलीस प्रशासन आणि संरक्षक दल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या वतीनं जे बांबू आणि ताडपत्री या ठिकाणी लावण्यात आलेली होती ती तोडण्यात आलेली आहे।